पौष वद्य एकादशी अर्थात श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल होत आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणाहून निघालेल्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल होत आहे। नाशिक त्र्यंबक, जव्हार त्र्यंबक तसेच घोटी त्र्यंबक असे तीनही मार्ग भगवेमय झाले असून टाळ मृदुंगाच्या गजराने व हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे। ठिकठिकाणी दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे। त्र्यंबकेश्वरांच्या प्रवेशद्वारावर श्री गजानन महाराज संस्थान आणि नगर परिषदेच्या वतीने दिंडी प्रमुखाला नारळ गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे। भगवान त्र्यंबकेश्वरांचे दर्शन घेत कुशावर्त तीर्थावर वंदन करून दिंड्या निवृत्तीनाथ मंदिराकडे प्रस्थान करीत आहे। निवृत्तीनाथ मंदिर संस्थेच्या वतीने परंपरेनुसार प्रत्येक दिंडीचे स्वागत करण्यात येत आहे। नाथांचे दर्शन घेऊन दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या जागेवर जात आहे। व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटली असून काही दुकाने लावण्याच्या तयारीत आहे। रहाट पाळणे, चक्री, मौत कुवा आदी मनोरंजनाची साधने उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून दगडी समारंभाचे काम सुरू असल्याने यात्रेकरिता मंदिरासमोर आकर्षक मंडप टाकण्यात आला आहे। दर्शन बारीचे काम पूर्ण झाले आहे। निवृत्तीनाथ महाराज महापूजा श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 1 वाजेपर्यंत संस्थेच्या वतीने महापूजा संपन्न होईल। त्यानंतर पहाटे 4 वाजता श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय पूजा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, तहसीलदार श्वेता संचेती, प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचके हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपअधीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक बिपिन शेवाळे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे। शहरामध्ये राखीव दलाचे पोलीसही दाखल झाले असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।